कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या 22 जनावरांची सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे। या कारवाईमध्ये 15 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि 1,75,000 रुपये किमतीची 22 जनावरे अशा एकूण 16,75,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे। या घटनेबाबत पोलिसांनी ट्रक मालकावर गुन्हा दाखल केला आहे। ट्रकमध्ये 22 गुरे क्रूडपणे भरून नेली जात होती। पोलिसांनी वाहन थांबवून तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला। त्यामुळे भंडारा पोलिसांनी ट्रकमध्ये भरलेल्या एकूण 22 जनावरांची सुटका केली, तसे ट्रक जप्त करण्यात आला आहे। एकूण 16,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या घटनेबाबत आरोपी चालकावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक चाकुलकर करत आहेत। दिनांक 26/5/2024 रोजी रात्री अंदाजे 12-12:30च्या दरम्यान पेट्रोलिंगला आम्ही असताना एक गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळालेली होती की सातोना शहापूर रोडवर एका मोठ्या ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरे विक्रीसाठी घेऊन जाते। त्या माहितीवरून PSI चालुरकर पोलीस स्टेशन भंडारा व त्यांच्या टीमला आम्ही रेड करण्यात आम्ही पाठवले होते। त्या दरम्यान गाडीला थांबून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये जवळपास 22 गोवंश जनावरे किमती आणि ते ट्रक असा किमती जवळपास 16,75,000 रुपयाचा मुद्देमाल आम्हाला तिथं मिळून आलेला आहे। जो गाडी चालवणारा ट्रक ड्रायव्हर होता तो आम्हाला पोलिसांना पाहून लगेच पळून गेलेला होता रात्रीची घटना असल्यामुळे। आणि जो ट्रक मालक आहे तो ट्रक मालकाची माहिती घेतली असता तो ट्रक जो आहे तो मध्य प्रदेश येथील एका व्यक्तीच्या नावाने ट्रक आहे आणि जो पळालेला ट्रकचा ड्रायव्हर आहे तो नागपूर येथील असल्याची माहिती मिळालेली आहे। नमूद चालक आणि मालक दोन्ही विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमच्या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत।